केरळ राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना सोमवार 22 फेब्रुवारीपासून परत महाराष्ट्रात पाठवण्यात येत आहे। महाराष्ट्रातून येणाऱ्या मार्गावर कोगनोळी, अथणी, निपाणी, बोरगाव, कागवाड इथे चेकपोस्ट उभारण्यात आले असून वाहनांची कसून चौकशी आणि तपासणी करण्यात येते। सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवलाय। महाराष्ट्रात वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोगनोळीसह अन्य मार्गांवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केलाय। त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जवळपास 50 कर्मचाऱ्यांचा ताफा चेकपोस्टवर तैनात करण्यात आलाय। हे कर्मचारी या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करतायत। पोलिसांनी सर्व खासगी बसना नवीन मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती दिली आहे। आरटीपीसीआर शिवाय प्रवाशांना त्यांच्या वाहनांमध्ये येऊ नये असं सांगण्यात आलंय। वस्तू आणि सेवा देणारी वाहनं बंद राहणार नाहीयेत। महाराष्ट्र आणि केरळ वगळता इतर राज्यातून येणारे जर ते फक्त मार्गाने महाराष्ट्रात जात असतील तर त्यांना थांबवलं जाणार नाहीये। मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी खासगी वाहनेच चेकपोस्टवर तपासली जात आहेत। अथणी, जत, बोरगाव, इचलकरंजी, निपाणी, मुरगुड, बेळगाव यांसह जिल्हा पोलिसांकडून कोगनोळी, निपाणी, कागवाड, मिरज इथे चेकपोस्ट सुरू केलेत। तिथे महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची आणि वाहनांची तपासणी सुरू आहे। कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यात येत आहे। शिवाय आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिजे नसल्यास प्रवेश मिळणार नाही। मात्र कर्नाटक सरकारने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनधारकातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।